11th ॲडमिशन 2025-26 तर विद्यार्थ्यांनी डेमो रजिस्ट्रेशन करून बघितलं आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की डेमो रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थ्यांना करायची गरज आहे का, आणि यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांकडे आयडी आणि पासवर्ड मिळालेला नाही आहे। त्यांचा आयडी आणि पासवर्ड फॉरगेटसुद्धा होत नाही आहे आणि त्यांच्याकडे आयडी आणि पासवर्डसुद्धा आलेला नाही आहे। तर अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं या संदर्भात भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत। त्या कमेंट्सवर आपण हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर बघू शकता, नवीन विद्यार्थी स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये आपला जे पूर्ण रजिस्ट्रेशन आहे करू शकतात। रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर ऑलरेडी दिलेले आहे। तरी समजा तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आज सायंकाळपर्यंत। तरी ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा केलेलं नसेल तर हे जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन डेमो आहे। कारण काल आपण एक टाइम टेबल दिला होता, त्या टाइम टेबलमध्ये सांगण्यात आलेलं होतं की 20 तारीख सायंकाळी 6 वाजेपर्यंत बघू शकता अनाउन्समेंटमध्ये लिंकसुद्धा जात आहे। जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस म्हणून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। आणि आज सायंकाळी तुमची 6 नंतर साईट जी आहे ही रिसेट करण्यात येणार आणि उद्यापासून तुम्ही फ्रेश न्यू रजिस्ट्रेशन करू शकणार। आणि त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुमच्याकडून कोणतीही चूक व्हायला नको। जर चूक झाली तर तुम्हाला जे तुमच्याजवळ सेंटर असेल त्या सेंटरला व्हिजिट करावी लागेल आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्यावी लागेल। आता जे विद्यार्थ्यांनी डेमो रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना जर आयडी पासवर्ड मिळाला नसेल तर तुम्ही घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण हे डेमो रजिस्ट्रेशन असल्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे। तुम्ही परत उद्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकता। फक्त एवढंच लक्षात ठेवा की अशी चूक होऊ नका देऊ जेणेकरून तुम्हाला त्रास होणार। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं का असा सुद्धा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेला असेल। डेमो रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही करून बघितलं तरी चालेल आणि नाही केलं तरी चालेल। कारण की डेमो रजिस्ट्रेशन तुम्ही जर केलं तर तुम्हाला एक प्रॅक्टिस होऊन जाणार, म्हणजे तुमची फायनल रजिस्ट्रेशन मेन रजिस्ट्रेशनमध्ये कोणतीही चूक होणार नाही। त्यासाठी डेमो रजिस्ट्रेशन ओपन करून दिलेलं आहे। आणि जर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड नसेल तर इथे बघू शकता की फॉरगेटचं ऑप्शन दिलेलं आहे। तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड फॉरगेट करू शकता। जर रजिस्टर युजरला क्लिक करा, म्हणजे लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर यावरती फॉरगेटचं ऑप्शन दिलेलं आहे, बघू शकता इथे फॉरगेट पासवर्ड म्हणून। तर जो आयडी आहे, आयडी तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळत आहे तो आयडी तुम्ही नोट करा, फोटो काढून ठेवा, जेणेकरून स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आयडी हा तुमच्याकडे मेसेजमध्ये सुद्धा राहणार आणि तुम्हाला जो स्क्रीनवर दिसेल तो सुद्धा तुमच्याकडे कॉपी केलेला राहणार। तर ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल डेमो रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे, इम्पॉर्टंट नाही आहे। आणि जर करायचं असेल तर करून पाहू शकता। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेला आहे आणि उद्या रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर 11 नंतर तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार। आणि विद्यार्थ्यांनी घाई न करता तो पहिले व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा। कारण जर चूक झाली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो। व्हेरिफिकेशन सेंटरला जाणे, त्यांच्याकडून आयडी पासवर्ड घेणे किंवा जेही तुमच्याकडून काही चूक झाली तर ती तुम्हाला दुरुस्ती करून मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं काम पडू शकते। तर 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।